एखाद्या व्यक्तीचा जन्मदिनांक माहिती आहे, मात्र त्या दिवशी जन्मवार कोणता माहित नाही. एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटायला सांगितलं, या तारखेला मला भेट, त्या दिवशी कोणता वार आहे हे माहित नाही. हे सुद्धा तुम्ही काही सेकंदामध्ये शोधू शकता. म्हणजे कोणत्याही तारखेचा वार काही सेकंदामध्ये आपण काय करू शकतो, शोधू शकतो. यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. महिन्याचे कोड तुम्हाला माहिती असले पाहिजेत, आठवड्याचे कोड माहित पाहिजेत आणि शतकी वर्षाचे कोड. आता तुम्हाला टेन्शन आलं असेल, हे काय पाठ करायचं का? तर काही गरज नाही, अगदी साधं सिंपल असे आहेत ते कोड. तर बघा, जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत महिने दिलेत, जानेवारी फेब्रुवारी मार्च असे या क्रमाने. मग महिन्याचं कोड कसं लक्षात ठेवायचं? तर सुरुवातीला करायचा 12चा वर्ग. कितीचा वर्ग करायचा? 12चा. मग 12चा वर्ग किती आहे? 144. त्यातलं 1 इथं, 4 इथे आणि परत 4 इथे, 144. नंतर 0 घ्यायचा. परत पुन्हा 5चा वर्ग, 5चा वर्ग 25, इथं 2 आणि 5. त्यानंतर परत 0, 12चा वर्ग 0, 5चा वर्ग 0, परत 6चा वर्ग, 6चा वर्ग 36, 3 आणि 6. आणि जशी सुरुवात 12च्या वर्गाने केली तसं शेवट 12चा वर्ग अधिक 2 करायचं. म्हणजे 144 अधिक 2, 100 काय? 46. जर लीप वर्ष असेल तर जानेवारीचा कोड घ्यायचा 0 आणि फेब्रुवारीचा कोड घ्यायचा 3, 1 वजा करून. आता आठवड्याचे कोड कसे लक्षात ठेवायचे? साधारण गंमत म्हणून आपण असं ऐकलेलं असतं की एखाद्या व्यक्तीच्या मागे शनीची 7.5 लागली की माणूस शून्य होतो. बरोबर? म्हणजे शनी म्हणजे शून्य, असं लक्षात ठेवा. आणि मग शनिवारपासून क्रमाने हे वार दिले, तसं क्रमाने 0 नंतर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे कोड लक्षात ठेवायचे. त्यानंतर 1200 पासून क्रमाने आपण सुरुवात करू. बरोबर? 1200चा कोड आहे 6, 6 दुनी 12, 6, 4, 2, 0, 2 2 वजा करून परत किती? 6, 4, 2, 0, परत 6, 4 पुढे गेलो तर 2, 0, माग आलं तर परत याच क्रमाने काय होणार आहे? मागं जायचे. मग किती मागचं किती पुढचं विचारलं तरी काही टेन्शन नाही. आता हे कसे वापरायचे तर पहा, एखादी तारीख तुम्हाला देतात, मग त्या तारखेमध्ये एकूण दिवस किती आहेत, कोणत्या महिन्याची तारीख आहे त्याचा कोड घ्यायचा. नंतर शतकी कोड कोणता आहे, समजा 1900 वर्ष दिलेलं आहे, बरोबर, ते शतकी कोड झालं. वर्ष शेवटचे 2 अंक, समजा असं असेल 1947, बरोबर, त्याच्यात मध्ये 1900 शतकी कोड, शतकी वर्ष आहेत आणि 47 कोण आहेत? वर्षाच्या शेवटचे 2 अंक आहेत. आणि वर्षाच्या शेवटचे जे काही 2 अंक असतात, सपोज इथं 47 घेतले, त्याला भागिले किती करायचे? 4. आणि जे काही बाकी आपल्यासाठी महत्वाचे नाही, इथं जे काही भाग पूर्ण जातो तो घ्यायचा आहे. आता हे कसं वापरायचं त्या आधारित प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता? म्हणजे ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी कोणता वार होता? काही सेकंदात आपण याचं उत्तर शोधूया. बघा, 15 ऑगस्ट म्हणले म्हणजे एकूण दिवस किती? 15. ऑगस्टचा कोड किती आहे? 3. 1947 मध्ये 1900 हे शतकी वर्ष आहे. कोणतं? 1900. आणि 1900 शतकी वर्षाचा कोड किती आहे? तर 0 आहे. वर्षाचे शेवटचे 2 अंक किती आहेत? 47. आणि या 47 ला कितीने भागायचं? 4 ने भागायचं. राईट? मग बघा, 15, 3, आता 0 इथे गेला, 47, 11 चोक 44, म्हणजे इथं आला 11. आता या सगळ्यांना 7 ने भागायचे, म्हणून डायरेक्ट काय करायचं आपण? बघा, त्या सगळ्यांची बेरीज करा. बेरीज किती तर बघा, 1 आणि 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 16शी 6, हाच्याला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 1 7, म्हणजे किती आलं? 76 भागिले 7, 7 10 70, बाकी उरली 6. बाकी जी आली तो असतो आपल्या आठवड्याचा वार, आणि बाकी 6 असणारा वार जो आहे तो म्हणजे कोणता आहे तो मित्रांनो? शुक्रवार. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता. तुम्ही गुगलला जा, कुठेही जा, शोधा, बघा, तुम्हाला हेच उत्तर सापडणार आहे. अगदी अशाच पद्धतीने 12 फेब्रुवारी 2026 रोजी कोणता वार होता हे मला कमेंट करून सांगा, किंवा तुमची जन्मतारीख आणि त्याच्या दिवशी असणारा वार तो बरोबर आहे का मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला कमेंटमध्ये येस किंवा नो असं सांगतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तो लाईक शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.